ही पहिली वेळ असावी इतक्या मध्यरात्री पालखीचं दर्शन झालं? नाही, काय शेवटी प्रशासनाचा विषय होता आणि आपणही वारकऱ्यांच्या भावना लक्षात घेतल्या पाहिजेत की आपण आल्यामुळं लोक फोटोच्या नादामध्ये कुठल्याही वारकऱ्याला माझा त्रास होऊ नये, पुढं धक्काबुक्की त्यांना होऊ नये किंवा त्यांना काही चेंगराचेंगरीसारखा प्रकार होऊ नये. पोरांचं कसं राहतं शेवटी फोटोच्या नादात वारकऱ्यांकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून मीच असा निर्णय घेतला की आपण सकाळी जे उद्या आम्ही येणार होतो त्याऐवजी आपण आज जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या चरणी जाऊन नतमस्तक व्हायचं म्हणून आपण जे रिंगणामध्ये येणार होतो रिंगण सोहळ्यासाठी याच कारणानं नाही आलो की वारकरी संप्रदायाचे आपण भक्त आहेत, आपण शिष्य आहेत, तर आपल्यामुळं काही वारकऱ्यांना किंवा त्यांच्या शिस्तीला काही बाधा येऊ नये म्हणून आपण रात्रीच जाऊ आणि दर्शन घेऊ म्हणजे वारकऱ्याला त्रास होणार नाही. असं फोटोच्या नादात पोरं वयोवृद्ध वारकरी येतं त्यांना त्रास होतो त्यामुळे मी रात्रीचाच निर्णय घेतला की आपण रात्रीची येऊ आणि दर्शन घेऊन जाऊ. काय मागेल? बस काहीच नाही, शेतकरी सुखी राहू दे, जनता सुखी राहू दे, बाकीचं नाही, बाकीचं मी लढतो. बाकीचं काय ठरलं का पण आता म्हणजे कारण तारीख बघूयात ना तो इथं कशाला विषय तो तर मी 20 तारखेला करणारच. तर आपण ऐकलं की 20 तारखेला तो विषय करणारच आहे. मात्र रात्री 1 वाजता संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं येऊन तुकाराम महाराजांच्या पादुकांचं मनोज जरांगे पाटील यांनी दर्शन घेतलं आहे. कॅमेरामन आयुब कादरीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, पंढरपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.